उत्तर प्रदेशातील इटाह जिल्ह्यातील एका गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्याने सर्वांना हादरवून सोडले आहे. गावातील आंब्याच्या बागेत गेलेल्या 3 मुलांपैकी 11 वर्षीय अनुजची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोराने चाकूने 12 वार केले आणि दगडानेही हल्ला केला. आतापर्यंत हत्याराचा सुगावा लागलेला नाही, मात्र पोलीस तपासात अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या आहेत. अनुजच्या शरीरावर चाकूने केलेल्या हल्ल्याने खोलवर जखमा आढळून आल्या. चेहरा, गळा, पोट, डोळे आणि गुप्तांगावर झालेल्या वारांनी पोलीस आणि नातेवाईकांना हादरवून सोडले. हा हल्ला इतक्या निर्दयतेने करण्यात आला होता की त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी सकाळी अनुज आपल्या 2 मित्रांसह गावातील आंब्याच्या बागेत गेला होता. तेव्हा अचानक एका हल्लेखोराने तिघांवर चाकूने हल्ला केला. जखमी मुले कसेबसे पळून गेले आणि गावात येऊन घटनेची माहिती दिली. लोक पोहोचेपर्यंत हल्लेखोर अनुजला ठार मारून पसार झाला होता. पोलिसांना संशय आहे की ही हत्या कुटुंबातील जुनी रंजिश किंवा बागेतून आंबा तोडण्याच्या वादातून झाली असावी. या दोन्ही बाबी लक्षात घेऊन पोलिसांनी बाग मालक आणि जवळच्या शेताच्या मालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. तसेच कुटुंबातील एका सदस्यालाही संशयितांनी यादीत ठेवण्यात आले आहे. गावातीलच बबलू नावाच्या तरुणाने सांगितले की काही दिवसांपूर्वी तोही त्याच बागेत आंबा उचलायला गेला होता. तेव्हा 4 जणांनी त्याला चाकू दाखवून धमकी दिली होती. एवढेच नाही तर शेजारच्या नगलानथा गावातही आंबा बागेवरून वाद आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे अनुजची हत्या याच वादातून झाली असावी असा संशय आणखी वाढला आहे. अनुजच्या हत्येनंतर संपूर्ण गाव हादरले आहे. लोक आपल्या मुलांना बागेत पाठवायला घाबरत आहेत. ग्रामस्थांनी पोलिसांकडे बागेची राखण करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याची आणि रात्री गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. अनुज हा त्यांच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. वडील सुनील दिल्लीत मजुरी करतात आणि 2 दिवसांपूर्वीच गावी आले होते. आई मिथिलेश गावात शेतात काम करून मुलांचे संगोपन करत होती. अनुजच्या 3 बहिणी सानिया, निशू आणि अंशुल भावाच्या मृत्यूनंतर सारखा एकच प्रश्न विचारत होत्या, आता आम्ही कोणाला राखी बांधू? आई मिथिलेश मुलाला हाक मारत राहिली आणि अनेक वेळा बेशुद्धही पडली. ASP राजकुमार सिंह यांनी सांगितले की पोलिसांना काही ठोस सुगावे मिळाले आहेत. जखमी मुलांच्या जबाब आणि घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे लवकरच हत्येचा खुलासा होईल. हल्लेखोराचा शोध सुरू आहे आणि सर्व संशयितांची कसून चौकशी सुरू आहे.